संध्याकाळी ऑफिसमधली कामं आटोपून ऑफिस वॉशरूममध्ये चेहरा ठीकठाक करून ती घाईघाईत बाहेर पडली. आज ती त्याला भेटणार होती. पहिल्यांदा. भेटणार म्हणजे काय तर बघण्याचा कार्यक्रम होता तो, पण नवीन पद्धतीचा. कॉफी शॉपमध्ये मुला-मुलीची भेट. त्यात झाले असे होते की त्यांनी एकमेकांचा फोटो बघितला नव्हता. म्हणजे आईबाबांनी ठरवलेली ब्लाइंड डेटच म्हणूयात. दुपारी ऑफिसमध्ये असताना त्याचा फोन आला. आज भेटूयात का संध्याकाळी? तिने भेटायला होकार दिला, पण जरा वैतागलीच. अगदी साध्याशा कपड्यात होती ती. आधी ठरलं असतं तर जरा बरे कपडे घातले असते. असो, इतके बघण्याचे कार्यक्रम झाले. कुठे तिची नापसंती तर कुठे ती नापसंत. कंटाळली होती ती ह्या सगळ्या प्रकाराला. आज अजून एक असे म्हणून निघाली. गजबजलेल्या रस्त्यातून वाट काढत ट्रॅफिकला शिव्या घालत गडबडीत पोचली. आत शिरताच एसीचा गारवा आणि कॉफीचा स्ट्रॉंग रिफ्रेशिंग अरोमा ह्याने तिला बरं वाटलं, उत्साही वाटलं आणि छातीत धडधडायला लागलं. कसा असेल तो? त्याला मी आवडेन का? आमच्यात कधी प्रेम असेल की फक्त तडजोड? असे नेहमीचे प्रश्न डोक्यात फिरत होते आणि तिची नजर त्याला शोधत होती. तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी तो उठून उभा राहिला आणि तिचा श्वास अडकला. उंच पुरा, गोरा रंग, व्यायामाने कसलेलं शरीर, हलके कुरळे केस, डार्क ब्राऊन गहिरे डोळे आणि क्यूट मिश्किल स्माइल. पांढरा शर्ट आणि ब्लू जीन्स. बापरे, किती हँडसम आहे हा. पुढे येऊन त्याने ओळख सांगितली आणि तिला घेऊन त्यांच्या टेबलवर जाऊन बसले. बसता बसता तिचे स्वतःच्या कपड्यांकडे लक्ष गेले. पांढरा सलवार कुर्ता आणि गुलाबी ओढणी. ओ माय गॉड, सेम कलर. हा योगायोग आहे की कोणता संकेत? दोघेही एकमेकांकडे बघत बसले, अडकले नजरेच्या बंधनात. एरवी खूप बडबड करणारी ती, पण आज अचानक बोलती बंद. वैतागलेली कंटाळवाणी संध्याकाळ इंटरेस्टिंग होऊ लागली. स्वतःला हरवून बसले दोघही. शाम भी कोई जैसे है नदी, लहर लहर जैसे बह रही है. कोई अनकही कोई अनसुनी बात धीमे धीमे कह रही है. कहीं ना कहीं जागी हुई है कोई आरज़ू, कहीं ना कहीं खोए हुए से है मैं और तुम. बुम 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 पारा पारा पा है खामोश दोनों के बुम 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 पारा पारा पा है मदहोश दोनों के गुमसुम है ये फिजाएं जो कहती सुनती है ये निगाहें. गुमसुम है ये फिजाएं है ना. त्यालाही ती बघता क्षणी आवडली. काळे भोर मोठे डोळे, गोरा रंग, थोडी चबी होती पण तरी खूप क्यूट. चेहऱ्यावर मनमोकळं स्माइल, गुलाबी नाजूक ओठ आणि त्याखाली काळा तीळ. अगदी खेळण्यातली गोड बाहुली. न जाणो किती वेळ दोघं अडकले एकमेकांच्या नजरेत. वेटर ऑर्डर घेण्यासाठी आला तेव्हा त्यांची तंद्री भंगली. कॉफी ऑर्डर करून दोघे गप्पा मारायला लागले. नेहमीचे ठराविक प्रश्न आले. करिअर, आवडीनिवडी, छंद, फॅमिली आणि बरंच काही. घड्याळ पुढे पुढे सरकत होतं, पण ह्यांच्या गप्पा आणि त्यातून एकमेकांना जाणून घेणं चालूच होतं. शेजारी अनेक टेबल्स रिकामे होऊन पुन्हा भरून पुन्हा रिकामे होऊ लागले, पण ह्यांना त्याचे भान कुठे? ही संध्याकाळ एखाद्या सुंदर स्वप्नासारखी कधी संपूच नये असं वाटत होतं दोघांना. ये कैसा समय है, ये कैसा समा है
के शाम है पिघल रही, सब कुछ हंसी है, सब कुछ जवां है जिंदगी मचल रही। झगमगाती झिलमिलाती पलक पलक पे ख्वाब है, सुन ये हवाएं गुनगुनाए जो गीत लाजवाब है। पण नाईलाजाने दोघांना निघावे लागले. निघताना तिने हळूच विचारले, काही ठरवायच्या आधी परत एकदा भेटूयात? समोरून नकार येईल की काय या भीतीने फिंगर्स क्रॉस करून बसली होती. त्याला तिची अवस्था कळाली. थोडी गंमत करावी म्हणून मुद्दाम वेळ लावत क्यूट मिश्किल स्माईलने बघत म्हणाला, चालतंय की. सुंदर संध्याकाळच्या आठवणी मनात साठवत दोघे आपापल्या घरी परतले. 2-3 दिवस तसा काही कॉन्टॅक्ट झाला नाही. अजून एक योगायोग म्हणा किंवा संकेत, तिच्या घरच्यांना एका फॅमिली फंक्शनसाठी त्याच्या गावी जायचं होतं, तेही लगेचच्या रविवारी. मग काय, त्या निमित्ताने दोघांची परत एक कॉफी भेट. तशीच सुंदर संध्याकाळ, मनातील हुरहुर वाढवणारा संधी प्रकाश, आल्हाददायक हवा आणि झाडाझुडपात वेढलेलं ते मोकळ्या हवेतील कॉफी शॉप. पण आज तिचं या सगळ्याकडे अजिबात लक्ष जात नव्हतं. डोक्यात प्रश्नांचा गोंधळ उडाला होता. त्याला मी आवडले असेन का? आमचं हे नातं पुढे जाईल का? मी त्याला विचारू का तो मला विचारेल ही वाट पाहू. मला ज्या फीलिंग्स जाणवायला लागल्या आहेत त्या त्यालाही असतील का? सुहानी सुहानी है ये कहानी जो खामोशी सुनाती है, जिसे तूने चाहा होगा वो तेरा, मुझे वो ये बताती है. मैं मगन हूँ पर न जानू कब आने वाला है वो पल, जब हौले हौले धीरे धीरे खिलेगा दिल का ये कवल. तिच्या चेहऱ्यावर त्याला हे प्रश्न स्पष्ट दिसत होते. तिची भिरभिरणारी नजर त्याच्या डोळ्यात उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होती. पण तो खट्याळ तिला अजून त्रास देत होता. अजिबात थांगपत्ता लागू देत नव्हता त्याच्या भावनांचा. एक्सक्यूज मी, मी आलोच 2 मिनिटात म्हणत तो उठला. ती खूप अस्वस्थ झाली. हा काहीच हिंट देत नाहीये. डायरेक्ट विचारू का? पण असं कसं विचारणार? शेवटी न राहून तिने पुढाकार घ्यायचा ठरवला. तो परत येऊन बसताच त्याला हळूच विचारलं, मला तू खूप आवडलास. आपण पुढे जाऊया. विल यू मॅरी मी? तिचा प्रश्न संपतच होता की वेटर त्यांची कॉफी घेऊन आला. ती वैतागली. चुकीच्या वेळी त्याने येऊन डिस्टर्ब केलं. रेस्टलेस होऊन बोटांनी टेबलवर टॅप करत होती. त्याने हळूच तिच्या हातावर हात ठेवला व नजरेनेच कॉफीकडे बघ सांगितले. कॉफी फ्रॉथवर हार्ट शेपमध्ये लिहिलं होतं, येस. बुम 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 पारा पारा पा है खामोश दोनों के बुम 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 पारा पारा पा है मदहोश दोनों के गुमसुम है ये फिजाएं, जो कहती सुनती है ये निगाहें, गुमसुम है ये फिजाएं, है ना.